नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो. आज माझ्यासोबत एक असे पालक आहेत ज्यांचे त्यांचे मुलं आज डॉक्टर आहेत आणि जे RCC मधनं शिकून आज मुंबई सारख्या टॉप मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे मुलं डॉक्टर झालेले आहेत. तुमचं इंट्रोडक्शन द्या जरा. हॅलो, मी डॉक्टर वैष्णवी जानकर. माझं BDS झालेलं आहे GDC मुंबईमधून आणि मी 2019च्या बॅचला RCCमध्ये होते. 2019च्या बॅचमध्ये म्हणजे माझं असं होतं की MBBSला घ्यायचं, बट भेटलं फ्रेशमध्ये BDS म्हणून मी आता BDS केलं आहे आणि माझं कंप्लीट झालं आहे BDS. सरचं इंट्रोडक्शन द्या सर. मी अक्कलकोटहून सुधाकर जानकर बोलतो. ही वैष्णवी जानकर ही पहिली मुलगी RCCला ॲडमिशन घेतलं आणि RCCतून ती चांगल्या मार्काने ती पास झाली आणि ती GDC मुंबईला तिचा नंबर लागला आणि तिथून मग जे आमचे 2 नंबर मुलगी होती ती पण इथं ॲडमिशन घेतले, निकिता सुधाकर जानकर. ती आज नायरमध्ये आहे. नायरला ती लास्ट इयर कंप्लीट झालं आहे तिचा, आता इंटर्नशिप चालू आहे तिचं. आणि तिसरा मुलगा माझा तो अमित सुधाकर जानकर. तो विशेष म्हणजे तो 11वीला इथं ॲडमिशन घेतला नव्हता. तो कोटा तिकडं त्याचे ॲडमिशन घ्यायचं होतं, पण माझी जी डॉक्टर वैष्णवी जानकर ही मुलगी काय म्हणाली, दादा तुम्ही RCCला ॲडमिशन घ्या. मग 11वीचं 1-2 महिने राहिलं होता, त्याच्यामध्ये माझी मुलगी RCCला ॲडमिशन घेतली आणि तो 13 महिन्यात अभ्यास केला आणि RCCने त्याच्याकडनं जो अभ्यासक्रम आहे 11वी रिपीटर आणि 12वी रेग्युलर हा दोन्ही अभ्यासक्रम त्याच्याकडून ऑनलाईन पद्धतीनं तो केला आणि त्याला 642 मार्क पडले. आणि खूप सपोर्ट ह्यामध्ये RCCचं म्हणजे मी अजूनही स्वप्नात बघतो की बाबा 13 महिन्यात माझा मुलगा RCC मधून नीटला 642 मार्क घेतला आणि महाराष्ट्रातल्या टॉप कॉलेज KMला तो आज फायनल इयरला आहे आणि त्याची प्रगती तो म्हणजे जे RCCनं त्यांना घडवलं त्या धर्तीवर तो मोठा डॉक्टर होणार. सर तुम्ही काय काम करतात? माझी स्टोरी असं आहे की बाबा मी एक अपंग शाळेत शिक्षक होतो आणि त्या शाळेमध्ये मला म्हणजे असं वाटायलं की बाबा आपण ह्या नोकरीतून मुक्त व्हावं म्हणून मी एक 25 वर्ष सेवा केली आणि मी स्वेच्छानिवृत्ती घेतला. तिथून मी माझ्या मुलांकडे लक्ष दिलं की बाबा शेती होईत आपले मुलं. ही मोठी मुलगी इथं जे RCCला ॲडमिशन घेतली त्यावेळेस मी नोकरीवर नव्हतो, मी स्वेच्छानिवृत्ती घेतलं होतं. मुलींना एवढं जाणीव करून दिलं की बाबा तुम्ही आता तुमच्या भविष्यासाठी तुम्ही शिका आणि तुमची प्रगती करून घ्या. मग त्याप्रमाणे माझी डॉक्टर वैष्णवी मुलगी जिद्दीनं शिकली. ती पाया की बाबा RCC मधून ती डॉक्टर म्हणजे साठी नंबर लागला. तिथून माझा प्रवास म्हणजे प्रगतीपथावरच. म्हणजे RCCनं आमच्या मुलांना घडवलं आणि मलाही एवढं अभिमान आहे की RCCतून माझी मुलं डॉक्टर झाले. त्याचा फार अभिमान आहे आणि मी समाधानी आहे. काय म्हणजे माझे मुलं तिन्ही RCCतून डॉक्टर झाले आणि तो तर छोटा मुलगा KMला आहे. त्याचा मला आनंद आहे. सर तर काय सांगताल तुम्ही, मोठेगावकर सरांनी एवढ्या सगळ्या म्हणजे ग्रामीण भागातले वगैरे पालकांना आज त्यांच्या विद्यार्थ्यांना डॉक्टर वगैरे बनवलं, तुमचं काय मत आहे? मोठेगावकर सर गरिबाचे कैवार आहेत आणि सहसा म्हणजे मोठेगावकर सर आणि आपले सूर्यवंशी सर वगैरे आहेत ना, हे आम्हाला सपोर्ट केले आणि आम्हाला माझ्या मुलाच्या वेळेस सुद्धा त्यांनी मला एवढं सपोर्ट केलं की बाबा तुम्ही काय नाही सर आमच्यावर सोडा. आता माझ्या भावाच्या मुलाला सुद्धा मी ॲडमिशनसाठी इथं घेऊन आलेलं आहे आणि माझे भाऊ शेती करतात
माझी एवढीच इच्छा आहे की बाबा माझ्या भावाचा मुलगा सुद्धा चांगल्या टॉप कॉलेजला त्याचं MBBSला नंबर लागावं आणि RCCचं नाव करावं. आणि खरंच मी धन्यवाद मानतो मोठेगावकर सरांना. ते खूप गरीबातल्या गरीब लोकांना जे स्वप्न, माझं स्वप्न मी स्वप्नातच पाहतो मी माझी मुलं डॉक्टर झालेलं, पण ॲक्च्युली जे सर्व श्रेय आहे तो ते सरांना जातो. तर आता सरांची मुलगी पण आपल्यासोबत आहेत. काय सांगशील विद्यार्थ्यांना, एखादा मेसेज आता नीट जवळ आलेली आहे? काही नाही, आता 1 महिन्यात तर नीट आली आहे. एका महिन्यामध्ये आपण काय जितकं आपलं हे होईल, प्रॅक्टिस होईल, जितकी एक्झाम, आता यांची तर एक्झाम सेशन असतात, एक्झाम सेशन आपण त्याप्रमाणे जिथे चुका आहेत व्यवस्थित करून पार पाडलं तर होऊन जाईल, काय नाही. येस, डेफिनेटली. सर, तर तुम्हाला कसं वाटतं तुमचे 3 मुलं, तुमचे 3 आता डॉक्टर झालेले आहेत? मी एवढा समाधानी आहे की आता काय नाही, आपलं म्हणतं फक्त माझ्या भावाचा मुलगा एवढं त्याचा नंबर लागावं, तो एक डॉक्टर झाला ना, मला माझी म्हणजे मी सर्वस्व कमवल्यासारखं आहे. आणि ह्याचं श्रेय RCC आणि मोठेगावकर सरांना जातं. अजून काय बोलायचं तुम्हाला? पालकांना वगैरे काय मेसेज द्यायचा आहे का ग्रामीण भागातल्या? असं आहे की काय काय पालक त्यांच्या विद्यार्थ्यांना, ग्रामीण भागातले जे पालक आहेत ना, फक्त मुलांकडे लक्ष, मी कसं आहे, आता ग्रामीण भागातनं कसं आहे, घाबरतात थोडंसं, म्हणजे आपल्या लेकरांना पाठवायचं किंवा थोडेसे जरी फीज असतील तरी त्यांना हे. तसं मोठेगावकर सरांनी त्यांना, म्हणजे जे हुशार आणि गरीब, किंवा हुशार असू दे, गरीब असू दे, काही श्रीमंत असू दे, पण हुशार लोकांना त्यांनी स्कॉलरशिप तर ठेवली आहे. पण ग्रामीण भागातल्या लोकांना थोडीशी म्हणजे कमजोरी काय असते त्यांची, थोडीशी पैसे किंवा काय, लेकरांना बाहेर पाठवायचं आपल्या ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये किंवा काय, तर त्यांनी फक्त सुरुवात केली पाहिजे की आपल्या लेकरांना एक थोडंसं हात पाठीवर ठेवा त्यांच्या, म्हणजे ते ॲटलिस्ट त्यांनी सुरुवात केली ना, तुम्हाला तरी कळेल की तुमचं लेकरू करू शकतंय का. केलं तर मग तर काय नाही, मला माहिती आहे माझे पप्पा किती समाधान आहेत, किंवा त्यांना असं वाटतं की हे जेवढी पण काही प्रॉपर्टी, जे मटेरियलिस्टिक गोष्टी आहेत, त्याच्यापेक्षा आपले लेकरं एका ह्याच्यावरती, आपल्या पायावरती उभारले, त्याचा खूप अभिमान आहे माझ्या पप्पांना. ते मला रोजच्या जीवनातून दिसून येतं. तुम्हाला पण खूप छान वाटेल. तुम्ही फक्त एक हात ठेवा तुमच्या लेकरांच्या पाठीवरती, एवढंच म्हणायचं आहे. ग्रामीण भागातले पालक म्हणजे मुलांकडे लक्ष ठेवणं त्यांचं फार महत्त्वाचं आहे. मी पण शून्यातूनच आलो, पण कसं आहे, मुलांकडे मी जास्त नोकरीचा विचार केला नाही, मी मुलांचा विचार केलो आणि नोकरीचा राजीनामा दिला. आणि मला फीमध्ये सुद्धा मोठेगावकर सरांनी सवलत दिली होती. माझ्या छोट्या मुलांना सुद्धा त्यांनी सर्व फी माफ केलं होतं. तो म्हणजे 642 मार्क घेतल्यामुळं त्याचा सत्कार केले. आणि तो पण कसं आहे, समाधानी आहे तो मुलगा. आणि कायम म्हणतोय तो, आता RCCला जावा आणि माझ्या छोट्या भावाचं ॲडमिशन घ्या, असं म्हणतं. आणि पालक लोक जे मुलांकडे लक्ष देणं फार महत्त्वाचं आहे. आणि सर्वस्व आपण किती कमवू, पण कमवण्यापेक्षा मुलांना त्यांच्या पायावर उभा करणं फार महत्त्वाचं आहे. त्यांना शिस्त लावणं महत्त्वाचं आहे. आणि वेळोवेळी सरांना भेटणं आणि मुलांकडे लक्ष ठेवणं हीच आपली प्रगती आहे. आणि त्याच्यापासून आपल्या घराण्याचं नाव उज्ज्वल होतं आहे. अशा या सर्व गोष्टी पालकांनी पाळल्या तर त्यांच्या मुलांचं सुद्धा यश काय लांब राहणार नाही, तो म्हणजे प्रगती करत जाईल, एवढं मला सांगणं. येस, थँक्यू सो मच सर, तुमचा टाईम दिल्याबद्दल.